नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी 5 मोठ्या घोषणा. चला पाहूया पहिली अपडेट. पंतप्रधानांनी शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधून त्यांना आश्वासन दिले की वेळेची बचत करणे, कमी पाण्यात उत्पन्न वाढवणे आणि शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे हे पूर्णपणे शक्य आहे. आज 30% कमी पाण्यातही भात शेती यशस्वी होत आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. डाळ अभियानांतर्गत मध्य प्रदेशात 55 डाळ गिरण्या स्थापन केल्या जातील. प्रत्येक गिरणीला भारत सरकारकडून 25 लाख रुपयाचे अनुदान मिळेल, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता 3 नंबरची अपडेट पाहूया. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कृषी विकासासाठी एक मोठा यज्ञ सुरू आहे आणि आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पूर्ण तीव्रतेने आणि गांभीर्याने प्रयत्न करत आहोत. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हेच आमचे ध्येय असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण 4 नंबरची अपडेट पाहूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीसाठी खरीप पिकांकरता फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक म्हणजे पीके खतावर 41,534 कोटी रुपयाच्या पोषक तत्व आधारित अनुदानास NBS मंजुरी दिलेली आहे. आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अपडेट पाहूया. शेतकऱ्यांना परवडणारी खते उपलब्ध करून देण्याच्या आणि कृषी क्षेत्राला बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला मोठी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे पंचायत स्तरावर भाडेतत्त्वावर यंत्रसामग्री देणारी केंद्रे आणि यंत्रपेढ्या विकसित केल्या जातील. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी भाड्यात आधुनिक यंत्रसामग्री मिळवणे शक्य होईल. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी 5 मोठ्या घोषणा होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.